महत्त्वाची बातमी पाहूयात। ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊतांनी केलाय। फेब्रुवारी 2022 मध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकरांच्या घरावर ईडीचे छापे पडले। त्यानंतर राऊतांनी थेट गृहमंत्री शहांना फोन लावल्याचं म्हटलंय। यावेळी त्यांनी हवं तर थेट आपल्याला अटक करा, मात्र निकटवर्तीयांना कुटुंबाला का त्रास देता असा सवाल केल्याचा दावा करण्यात आलाय। मी अमित शहांना फोन केला रात्री 11 वाजता। गृहमंत्री आहेत, माझ्या जवळ अनेक लोक बसले होते। मी नका त्यांना फोन, मी का नाही फोन करायचा। त्यांना सांगतोय चुकीचं करताय तुम्ही, तुमची जी यंत्रणा आहे ती चुकीची आहे। आप एक जिम्मेदार मंत्री हो, नेता हो। ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है। आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए। अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर दीजिए, मुझे गिरफ्तार कर दीजिए, मुझे कोई, लेकिन ये नौटंकी बंद कर दीजिए। आणि मी फोन ठेवून दिला। या पुस्तकातून नेमके काय दावे करण्यात आलेत पाहूयात। संजय राऊत, मला गृहमंत्र्यांसोबत बोलायचंय, मी संजय राऊत बोलतोय। गृहमंत्री कार्यालय कर्मचारी असं म्हणतायत, गृहमंत्री जी बात करना चाहते हैं। त्यानंतर अमित शहा असं म्हणतात, संजय जी बोलिए। त्यावर राऊत म्हणतात, अमित भाई आपलं राजकीय भांडण आहे आणि तुम्ही मला त्यासाठी टार्गेट करू शकता। मला टार्गेट करायचं असेल तर मी या क्षणी दिल्लीत आहे। संजय राऊत पुढे म्हणतात, ईडीला सांगा मला अटक करा। माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय, त्यांना काय साध्य होणार आहे। आज कारण नसताना माझ्या मुंबईतील मित्रांच्या घरावर धाडी घातल्या, त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले। त्यावर अमित शाह म्हणतायत, संजय भाई मुझे कुछ भी जानकारी नहीं है, मैं देखता हूं। राऊत त्यावर म्हणतात, सर आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे। अमित शहांनी फोन ठेवल्यानंतर भाजप आमदार आशिष शेलारांचा यानंतर फोन आला। आशिष शेलार म्हणाले, संजयजी काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन होता, समजून घ्या म्हणाले। त्यावर राऊत म्हणतात, आशिष गृहमंत्र्यांना सगळा विषय माहित आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्यच नाही। प्रवीण आणि सुजित यांना तू देखील ओळखतोस। माझं म्हणणं आहे सरळ मला अटक करा आणि सुडाचा हा कंडू शमवा, इतरांना कशाला छळताय।